नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. आज अहमदपूर बसस्थानकामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी गाड्यांच्या फेऱ्यामध्ये कपात करण्यात आल्याचं वास्तव चित्र आपल्याला बसस्टँडमध्ये पाहायला मिळते. आपण अहमदपूर एस.टी. स्टँडमध्ये आहोत आणि या ठिकाणी चालकांचीच देखील आपण संभाषण केलेलं आहे. यायला उशीर का झाला? डिझेल नाही साहेब, डिझेल नाही, कुठेही डिझेल नाही, लातूरला नाही, उदगीरला नाही, त्याच्यामुळं गाडी लेट आली. लेट आली. किती फेऱ्या थांबल्या? आता हे 1:45 होतं, आता माझं 2:30 वाजल्यात बघा. 1:45ची गाडी होती, 2:30 वाजले. हा काय म्हणले डिझेल नाही, काय नाही, गंगाखेडला जाऊन डिझेल घ्या म्हणले. आता डिझेलला चालू. गंगाखेडला जाऊन भरून घ्या. हा भरून घ्या म्हणले डिझेल. सकाळपासून किती फेऱ्या तुम्ही केल्या? मी नाही साहेब, माझी दुपारी ड्युटी होती 1:45ची कुरुक्षेत्रची. त्यांच्याकडून असं सांगण्यात येतं की डिझेलचा तुटवडा झालेला आहे आणि त्याच कारणामुळे जे फेऱ्या आहे कमी करण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि ते कधी सुरळीत होईल तर त्यांच्याकडून सांगण्यात येतं की आम्ही कुठून तरी ॲडजस्ट करतो डिझेल आणि ते डेपोमधून येईल किंवा मग बाहेरून डिझेल मागवत आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं आहे. तर चालकांशी संवाद साधला तेव्हा असं लक्षात येतं की खरंच या अहमदपूर आगारामध्ये आजच्या दिवशी जे आहे ते डिझेलचा तुटवडा असल्याचं पाहायला मिळतं आहे. अहमदपूरच्या बसस्थानकामध्ये आहोत आणि ही जी सविस्तर आढावा आपण बसस्थानकामधूनच घेतो आहे आणि एकंदरीत या संदर्भातले अपडेट जे आहे ते आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.